श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेता तुषार दळवी यांची सुवर्णा रिसबूड हिने घेतलेली मुलाखत. नमस्कार. आकाशवाणी मुंबई 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबोवर रेनबो फंडे कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. मी सुवर्णा रिसबूड. गुढीपाडवा नववर्षाच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. दोस्तांनो, नववर्षाची प्रसन्न सकाळ अधिक खास करूया मस्त गप्पांच्या साथीनं. नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून विविधांगी उत्तमोत्तम भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी साकारलेल्या कलाकृती कधी आपलं निखळ मनोरंजन करतात, कधी अंतर्मुख करतात, तर कधी आध्यात्मिक मार्गातली एखादी खास शिकवणही देऊन जातात. विनोदी असो, निगेटिव्ह, गंभीर, कौटुंबिक असो किंवा आध्यात्मिक, हर तऱ्हेच्या भूमिका ते इतक्या समरसून आणि लीलया साकारतात. म्हणूनच तुषार दळवी कधी ओम म्हणून, कधी चंपक दीक्षित, ते अगदी मेरे साई अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला भावतात, विशेष लक्षातही राहतात. कसा आहे त्यांचा कलात्मक जीवन प्रवास, थेट त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत. चला तर मग करूया मस्त गप्पांना सुरुवात FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्जवरती आणि स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांचं. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि तुमचं FM रेनबोवरती मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला सुद्धा नववर्षाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि छान मस्त नवीन वर्ष, आता 365 नवे कोरे दिवस आपल्याला मिळणार आहेत. तर ते वर्ष तुमच्यासाठी कसं तुम्ही बघताय, काय नवीन प्लॅन्स आहेत आणि मुळात आज घरी काय गोडधोड आहे? गुढीपाडवा म्हटल्यावर अर्थातच आपल्या सगळ्याच महाराष्ट्रीयन लोकांकरता हा खूपच महत्त्वाचा सण आहे. आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. काही दिवस असे असतात की जेव्हा डाएट वगैरे या सगळ्या कल्पना बाजूला ठेवायला लागतात, कारण कितीही प्रयत्न केला तरी काही चालत नाही घरच्यांसमोर. त्यामुळे आजचाही माझा दिवस असा आहे की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अगदी मनसोक्त ताव मारायचं आहे ठरलेलं आहे. आणि आज घरी इतर गोष्टी आहेतच, पण खास म्हटलं तर बासुंदीचा बेत आहे, त्यामुळे त्याच्यावर ताव मारायचा असा एक प्लॅन ठरलेला आहे आजचा. मस्त, एकदम सुंदर प्लॅन आहे. आज गोडाधोडावर ताव मारायचा बेत तर तुमचा आहे, पण तुमच्याकडे बघून असं वाटतं की डाएट अगदी तुम्ही काटेकोरपणे पाळत असाल. एक सण उत्सव सोडले तर आरोग्य राखण्यासाठी काय काय फंडे तुमचे आहेत? नाही, आता मी म्हटलं तसं की काही दिवस डाएट ही कल्पना किंवा डाएट हा शब्द डिक्शनरीतून बाजूला काढावा लागतो. चीट डेज, पण ते चीट डे म्हणण्यात चीट डेज होतात अनेक तसे. पण एक आहे की म्हणजे फक्त मी अभिनेता आहे म्हणून किंवा या क्षेत्रात आहे म्हणून नाही, तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच थोडंसं एक आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं. आम्हाला अर्थातच आम्ही कॅमेरा समोर काम करतो, त्यामुळे जास्त एक विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण एक शेवटी लोकांसमोर कसे आपण दिसतो, कुठल्या प्रकारे लोक आपल्याला पाहतात, ते सुद्धा महत्त्वाचं असतं. पण जनरली सुद्धा मला वाटतं सगळ्यांनीच थोडंसं याचं भान ठेवायला हवं. मला असं वाटतं की प्रत्येकानं प्रत्येकाच्या एक तब्येतीनुसार, प्रत्येकाच्या सिस्टीमनुसार जर आपण एक थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की बाबा साधारणपणे काय खायला हवं, थोडंसं त्याचं भान राखायला हवं. तर त्यामुळे ते मला वाटतं भान मी राखतो. माझा एकच म्हणजे फंडा आपण ज्याला म्हणतो तसं म्हणू शकतो की गेली अनेक वर्ष मला आठवत नाही की मी शूटिंगचं कधी खाल्लंय. अच्छा. हां, म्हणजे कधीही, म्हणजे आता जी माझी मेरे साई ही मालिका होती, ती एकतर आमचा सेट हा खूप लांब होता. नायगाव वसईजवळ आम्ही शूटिंग करायचो आणि शिफ्ट आमची 7ची असायची. म्हणजे 7 पर्यंत सगळ्यांनी पोचणं तिकडे अपेक्षित असायचे, 6:30 ते 7च्या मध्ये. तर त्यामुळे तेव्हा सुद्धा घरून निघताना एक 5:45-6च्या दरम्यान मी निघायचो. तेव्हा सुद्धा घरून निघताना मी ब्रेकफास्ट पासून रात्रीचं जेवण हे मी बरोबर घेऊन जायचो. हां, म्हणजे तसं अर्थात प्लॅनिंग करून आणि सगळं व्यवस्थित ठरवून 4 वर्ष मी हे असं करायचो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही इतकं सगळं छान सांभाळताय, खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. नाही, हे सांभाळणं खरं तर म्हणजे मी फक्त सांभाळतो, म्हणजे मी काय म्हणूया वेळच्या वेळी खातो एवढंच फक्त करतो. पण अर्थात हे सगळं देण्याकरता मला असं वाटतं की जे घरचे, म्हणजे माझी बायको असेल, माझी आई असेल, किंवा इव्हन आमच्या घरात काम करणाऱ्या बाई असतील, त्या सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्यामुळे मला वाटतं हे शक्य होतं. म्हणजे मला हे
माहिती आहे की मला हे शक्य व्हायला अनेक आमच्या घरातल्या स्त्रियांचा हातभार, त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांचं सगळं जे प्रयत्न आहेत ते त्यांचे आहेत, पण त्याचे रिझल्ट्स मला मिळतात. क्या बात आहे. अशी सॉलिड टीम सोबत आहे, त्यामुळे डाएटचा तर प्रश्न छान अगदी सुटलेला आहे तुमचा. पण व्यायाम असतो तो आपल्यालाच करावा लागतो, तर ते कसं मॅनेज करता ह्या सगळ्या धावपळीमध्ये? व्यायाम अगदी खरं सांगायचं तर मी काही म्हणजे दररोज अगदी जिमला जातो आणि वेट ट्रेनिंग करतो किंवा असं काही नाही. म्हणजे आता गेली 2-3 वर्ष मी मेंबरशिप घेतलेली नाहीये, नाहीतर प्रत्येक वेळेस मेंबरशिप ही म्हणजे माझ्यापेक्षा जिमवाल्यांकरता असायची. म्हणजे नुसती मेंबरशिप उत्साहाने घ्यायचो, पण ते तेवढं काही नियमितपणे जाणं व्हायचं नाही. पण एक मात्र मी प्रयत्न नक्की करतो की जेव्हा समजा काही वेळ मिळायचा किंवा वेळ मिळतो तेव्हा चालणं असेल समजा कधी, किंवा कधी स्विमिंग असेल समजा, किंवा अगदीच काही नाही तर थोडंसं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले म्हणा, असा मी एक प्रयत्न करतो. त्यामुळे कसं होतं की एक फार अगदी रेग्युलॅरिटी जी खरं तर राहायला हवी ती जरी राहत नसली तरी सुद्धा एक थोडीशी शरीराला सवय राहते. मस्त. आता खाणं पिणं व्यायाम ह्या तर गप्पा झाल्या, पण रसिकांच्या मनात अनेक प्रश्न कलाकारांबद्दल असतात आणि त्यातला पहिला अगदी आवडीचा प्रश्न असा असतो की सुरुवात कशी झाली. तर लहानपणीचा तुषार कसा होता, तेव्हा त्याची स्वप्न काय होती, आणि मग पुढे कॉलेजमध्ये आल्यानंतर मॅनेजमेंट ते कलाक्षेत्र हा बदल कसा आणि कशामुळे झाला? अगदी सुरुवात आपण म्हणूया तर शाळेपासून. म्हणजे मी राजा शिवाजी विद्यालय दादरचा विद्यार्थी आहे आणि तिथे एक वातावरण सुद्धा असं होतं आणि अर्थात मलाही आवड होती. तर छोटी छोटी नाटुकली असतील म्हणा किंवा काही स्पर्धा असतील म्हणा, म्हणजे कथाकथन असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, यात एक भाग मी घ्यायचो. पण ते कसं की शाळेत जास्त हे आवड म्हणा किंवा एक फक्त साधारणपणे की नातेवाईकात एक थोडं भाव खायला मिळतंय, काहीतरी एखादं बक्षीस मिळालं की बिल्डिंगमध्ये किंवा मी चाळीत राहायचो त्यामुळे चाळीत सगळेजण कौतुक करतायत, तर हे जास्त गंमत म्हणून होतं. आणि अर्थात शाळेचे काही तासही बुडवायला मिळायचे, हा एक फायदा होता अजून. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे तिकडे अर्थात जास्त माझा कल होता. पण जेव्हा मी कॉलेजला आलो, मी माटुंग्याला आरे पोदार कॉलेज आहे तिथला विद्यार्थी आहे, बीकॉम मी केलंय तिथनं. तर तिथनं एकदा ती जेव्हा सगळी जर्नी म्हणा किंवा तो प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हापासून कुठेतरी मला वाटतं हळूहळू एक रंगभूमी म्हणा या माध्यमाचं आकर्षण आणि त्याबद्दल एक जास्त ओढ वाटायला लागली मी म्हणेन. मला आठवते की मी 12वीत असताना एका एकांकिकेची तालीम सुरू होती. मला आवडायचं म्हणून मी आपलं जाऊन बसायचो, बघायचो आणि एक अर्धा पाऊण तास 1 तास बघून मी आपला निघायचो. त्यामुळे काम करणारे सगळे सिनियर्स होते, त्यांची हळूहळू ओळख होती, किंवा दिग्दर्शक होता जो आमचा कॉलेजचा नव्हता, जो बाहेरचा होता, त्याच्याशी ओळख झाली. तर एक दिवस असंच मी कॅन्टीनमध्ये बसलो होतो, तर मला एक जण शोधत आला आणि तो म्हणाला की अरे तू तुषार दळवी ना? म्हटलं हो, काय झालं? म्हटलं की काहीच, म्हणजे अजूनपर्यंत मी कॉलेजमध्ये असं काही अगदीच तसं काही केलं नव्हतं किंवा काही. तर म्हण नाही, तुला जो सिनियर जो काम करत होता त्यांनी तुला बोलवलंय स्टेजवर. बरं. तर म्हटलं असेल, म्हणून मी गेलो. आणि तेव्हा तो दिग्दर्शकही होता, त्याने मला विचारलं की काय तू कितवीत आहेस, काय आहे सगळं, जरा त्यांनी जरा चौकशी केली. आणि मग काय क्लासेस वगैरे, तुला वेळ काय? म्हटलं काय मला कळलं नाही. म्हटलं जनरल विचारतोय. म्हणजे तू एकांकिकेत काम करशील का? अरे वा. म्हटलं अरे काय, म्हणजे आता तुम्ही तालीम तुमची चालू आहे, 3च पात्र सगळी झाली आहे, पण एकाचं काम काही त्याला जसं हवंय तसं होत नव्हतं. तो म्हणाला की आपण प्रयत्न करून बघू, मी काही तुला सांगत नाही, मी 2 दिवस बघेन, जर मला हवं तसं जर तू केलंस तर तू काम करशील, नाही तर मग नाही, म्हणजे काही नाही. पण मी म्हटलं तसं मला काही जाणार नव्हतं. उलट मला आनंदच झाला की अरे, आणि ती पण INT सारखी स्पर्धा जी ऐकली होती फक्त, INT कधी बघितलं नव्हतं आणि कॉलेजपासून ऐकलं होतं की अरे आंतरमहाविद्यालयाने INT इतकी मोठी संस्था. तर म्हटलं ठीक आहे, आणि मी तालीम सुरू केली आणि सुदैवाने त्याला ते आवडलं आणि मग मी ती एकांकिका केली. पहिल्यांदा ते वातावरण पाहिलं, म्हणजे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, त्याची पहिली फेरी प्राथमिक, त्यानंतर जी अंतिम फेरी, आणि ते जे सगळं वातावरण असतं ते म्हणजे आपण ज्याला मेस्मरायझिंग म्हणतो अक्षरशः, बरोबर, तसं ते मला काहीतरी झालं. म्हणजे संपूर्ण एक म्हणजे साहित्य संघात मला अजूनही आठवते की त्याची अंतिम फेरी झाली होती आणि संपूर्ण ऑडिटोरियम हे भरलेलं आहे. अनेक जे त्यावेळेचे म्हणजे मोठमोठे कलाकार जे एकांकिका बघायला आहेत किंवा परीक्षक असतील ती अगदी नामवंत मंडळी आहेत आणि सगळे एक नाट्यमय वातावरण, तो उत्साह, ती एनर्जी आणि त्यात ती एकांकिका करणं, त्यातलं ते टेन्शन आणि त्यात मग दुसऱ्याची एकांकिका पाडणं आणि ते सगळे एकूण सगळे ज्या कमेंट्स आणि ती सगळंच एकूण ते वातावरण होतं, तेच इतकं म्हणजे मी म्हटलं तसं त्यांनी
थोडंसं एक भारावूनचा मी असं गेलो आणि तिकडे कुठेतरी मला वाटतं एक मला जाणवलं की जे काही करायला आवडेल ते बहुतेक हेच असावं आणि आहे मी म्हणणार नाही असावं असं कुठेतरी वाटलं आणि त्यानंतर ते सुरू झालं म्हणजे प्रवास. पण मग हा तर असा योगायोगाने छान तुम्ही रंगभूमीशी जोडला गेलात, पण त्याच्यानंतर मग प्रायोगिक रंगभूमी आणि तिथे एक वेगळा छान प्रवास सुरू झाला. अनेक मित्र भेटत गेले, त्यांचे ग्रुप्स, मग त्यांच्यातनं स्पर्धा. तर ते दिवस कसे होते, मग पुढे कसा प्रवास सुरू झाला? हा जो पहिल्या वर्षी योगायोग झाला जेव्हा मी 12वी नंतर फर्स्ट इयरला FY ला गेलो, त्यानंतर मग की एकांकिकाच करायची कॉलेजमध्ये. आणि म्हणजे इतर खरं तर म्हणजे तेव्हा मी थोडासा कॉलेजच्या म्हणजे पॉलिटिक्समध्येही होतो, राजकारणातही होतो, पण त्यानंतर हे एकदा सुरू झाल्यावर दुसरं काहीच करेन असं झालं. म्हणजे मी काही वाटायचंच नाही दुसरं काही करू असं. लास्ट इयरपासनं मी एकांकिका दिग्दर्शित सुद्धा करायला लागलो. अरे वा. आणि मग ते दिग्दर्शन सुरू झाल्यामुळे अजून जास्त त्यात इन्व्हॉल्वमेंट झाली. आणि शेवटच्या वर्षी मी एकांकिका काम केलं होतं, दिग्दर्शित केली होती. त्यात म्हणजे दोन्ही अभिनय दिग्दर्शन दोघांचंही बक्षीस मला मिळालं. आणि विजय केंकरेंनी एकांकिका बघून त्याने मला विचारलं, रे मी नाटक करतोय महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत, तर तुला करायची इच्छा आहे का? मी म्हटलं हो, का नाही, म्हटलं ऑफकोर्स करेन. म्हटलं कुठलं नाटक आहे? म्हणाला ऑथेलो. म्हटलं ऑथेलो म्हणजे शेक्सपियरचं ऑथेलो का? म्हणजे हो, तू वाचलेस का? म्हटलं नाही, वाचलेलं वगैरे काही नाहीये, फक्त माहिती आहे एवढंच. आणि असं झालं की ती जी संस्था होती, म्हणजे ते आम्ही डॉक्टर श्रीराम लागूंची एक रूपवेध नावाची संस्था होती, तिच्यातर्फे ते नाटक केलं जाणार होतं. आणि विजय केंकरे आणि सगळी जी त्यानंतरचे सगळे मित्रमंडळी झाले त्यांची एक आंतरनाट्य नावाची संस्था होती. तर या 2 संस्था मिळून ते नाटक सादर करणार होत्या. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हटलं तसं प्रायोगिक जो प्रवास सुरू झाला तो म्हणजे ऑथेलो पासून, म्हणजे अशा या नाटकापासून सुरू झाला. जगप्रसिद्ध नाटककार आणि त्याचं नाटक तुम्हाला मिळालं. आणि मला वाटतं त्याच्याशी इतके छान तुमचे काय आपण म्हणूया ऋणानुबंध, की मग पुढे एक एक त्याचीच नाटकं तुम्हाला मिळत गेली. तर शेक्सपियर आणि तुमचं जे केमिस्ट्री आहे त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे हे जरा केमिस्ट्री वगैरे फारच मोठा शब्द झाला, मी असं नाही म्हणणार. कारण मला असं वाटतं की इतकी शेक्सपियरची नाटकं रंगभूमीवर साकारणं फार कमी जणांना त्याची संधी मिळत असेल. नाही म्हणजे बहुतेक म्हणजे बऱ्याच लोकांनी काही शोधूनही सांगितलं जेव्हा मी हॅमलेट करत होतो तेव्हा, की म्हणजे मी 4 नाटकं केली मराठीत, अर्थात शेक्सपियरची भाषांतरित रूपांतरित. म्हणजे मी एकमेव मराठी कलाकार आहे की ज्याने 4 शेक्सपियरची नाटकं केलेली आहेत. म्हणजे पहिल्यांदा अर्थात ऑथेलो झालं, त्यानंतर काही वर्षांनी आंतरनाट्यतर्फेच आम्ही मॅकबेथ केलं होतं, त्यात मी भूमिका केली. त्यानंतर काही वर्षांनी मिडसमर नाईट्स ड्रीमचं ऐन वसंतात अर्ध्या रात्री म्हणून आंतरनाट्य आणि दि गोवा हिंदू असोसिएशन या 2 संस्थेनी सादर केलेलं ते नाटक होतं. आणि आता 4थं हे हॅमलेट झालं. तर मला असं वाटतं की म्हणजे हा सुद्धा एक म्हणजे खरं सांगू तर योगायोगच आहे. ग्रॅज्युएशन नंतर अर्थातच टिपिकल मध्यमवर्गीय आपल्या घरात जे असतं तसं की या क्षेत्रात जायचं म्हटल्यावर काही म्हणजे अजिबातच एकतर माहिती नव्हती, त्यामुळे काहीच म्हणजे संबंधच नव्हता. आणि म्हणून मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन की नुसतं ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं म्हणून मी ती मॅनेजमेंटची एंट्रन्स दिली आणि मी मॅनेजमेंट MMS ज्याला म्हणतो आपण, मुंबई युनिव्हर्सिटीचा मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, तो कोर्स माझा सुरू झाला. पण मग असं परत कधी वाटलं की आता हा अभ्यास झालेला आहे, छान पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग मॅनेजमेंटचं क्षेत्र न निवडता आपण पूर्णपणे कला क्षेत्रातच जाऊया, हा डिसिजन कधी घेतला? तो डिसिजन म्हणजे मी म्हटलं तसं की थोडंसं एक पाऊल मागे आलो होतो, पण संपूर्णपणे थांबलं असं नव्हतं. त्यामुळे प्रायोगिक नाटकं सुरू होती, व्यावसायिक नाटक किंवा काही विशेष करू शकलो नव्हतो. पण तेव्हा कसं की एक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक करत असल्यामुळे एक साधारणपणे त्या वर्तुळात एक थोडीशी ओळख सुरू होती. आणि एक त्यामुळे कदाचित एक थोडेसे आपण ज्याला मालिकांमध्ये एखादी गोष्ट म्हणा, एखादा भाग म्हणा, एखादा एपिसोड आपण ज्याला एपिसोडिक म्हणतो किंवा 4 भागांची एखादी गोष्ट आहे, तसं एक काही काम मिळायला सुरुवात झाली होती. तर त्यावेळेस मला आठवतं एक परमवीर नावाची एक मालिका होती किंवा एक बंदिनी नावाची एक मालिका होती. पण जेव्हा मॅनेजमेंट संपलं तेव्हा असा एक विचार होता की दोन्ही बॅलन्स करूया, दोन्ही करूया. पण दोन्ही जे आपल्याला वाटत होतं आपण करू शकू, तर तसं काही होणार नाहीये. प्रायोगिक नाटकं सुरू असताना आम्ही एक मृच्छकटिकमचं मातीच्या गाड्याचं प्रकरण या नावाने एक नाटक करायचो. आणि ते नाटक पाहायला अमोल पालेकर आले होते. आणि पालेकर तेव्हा एक मालिका दिग्दर्शित करत होते जिचं नाव होतं मृगनयनी, जी DD1 ला असायची. आणि त्यात त्यांनी मला एका भूमिकेकरता विचारणा केली. जीवलगा चित्रपटापासून चंदेरी दुनियेतला तुमचा प्रवास सुरू झाला. हा चित्रपट तुमच्यापर्यंत कसा आला त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आणि त्यासोबतच हा तुमचा पहिला चित्रपट होता, नवीन माध्यम,
त्यातही सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करायचं होतं. ह्या सगळ्याचं तेव्हा दडपण होतं. शिक्षण संपलं आणि नेमका त्याच दरम्यान महेश कोठारेनं कोणीतरी माझं नाव सजेस्ट केलं. अच्छा. आणि महेश सरांचा फोन आला अचानक की मी महेश कोठारे बोलतोय, तुषार दळवी आहे का? पहिल्यांदा मला वाटलं कोणीतरी नक्कीच मस्करी करतंय. म्हटलंय ते म्हणाले असं काय करतोयस? मी महेश कोठारे बोलतोय. म्हटलं खरंच? म्हणाले हो हो. त्यांना माझं नाव बाबा माझगावकर नावाचे एक दिग्दर्शक होते, त्यांनी सजेस्ट केलं होतं. अच्छा. आणि ते म्हणाले की मी असा एक चित्रपट करतोय जीवलगा नावाचा, तर त्याकरता मी ऑडिशन्स घेतोय, तर तुला यायला आवडेल का? वा. तर मी म्हटलं अरे म्हणजे तुम्ही एकतर म्हटलं स्वतःहून मला फोन करता आणि महेश कोठारे सारखा म्हटलं दिग्दर्शक, म्हटलं इतकं मोठं दिग्दर्शक, इतकं मोठं नाव, म्हटलं ऑफकोर्स का नाही आवडणार. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता राजकमल स्टुडिओला ये. तर तेव्हा अर्थात राजकमल फक्त नाव ऐकलं होतं, काही माहीत नव्हतं. तर शोधाशोध करून तिथे गेलो. त्यानंतर अर्थातच त्यांनी मला सिलेक्ट केलं. एकतर दडपण कसं की ती साधी गोष्ट वाटते, पण जेव्हा सुरुवात करताना कसं की त्या चित्रपटात म्हणजे गाणीही म्हटली आणि नाचही करायचा होता आणि फाईट्स मारामारीही होत्या. तर ते आत्तापर्यंत प्रेक्षागृहात बसून थिएटरमध्ये बसून ते बघताना आणि ते एन्जॉय करताना आणि ते प्रत्यक्षात करताना किती फरक आहे ते म्हणजे पहिल्याच वेळेस जाणवलं. त्यानंतर कोल्हापूरला गेलो जिकडे लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर शूटिंग होतं, त्यामुळे ते आणखीन दडपण वाढलं. त्यात असं होतं की सुरुवातच होती ती गाण्याने होती. बरं, मी काही डान्सर वगैरे नसल्यामुळे आम्ही आपले फक्त म्हणजे गणपती किंवा तिकडचा आमच्या चाळीतला डान्स एवढंच फक्त होतं. तर या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे एकतर हे कळत होतं की अरे जेवढं आपल्याला सोपं वाटतंय तेवढं अजिबातच नाहीये, हे सगळं आपल्याला येत नाहीये. बरं, आपल्याला काही बॅकग्राऊंड नसल्यामुळे काय, आणि सगळ्यात कसं होतं की आपण जेव्हा एखादा चित्रपट बघतो तेव्हा आपल्याला कॅमेरा जे टिपतो तेच आपल्याला दिसतं, पण आसपास एक 100-200 माणसं उभी असतात शूटिंग बघायला, ते आपल्याला दिसत नसतं. बरोबर. म्हणजे जेव्हा आम्ही कोल्हापूरला गाण्याचं शूटिंग सुरू केलं तेव्हा एक 200-300चा मॉब जमला होता. नॅचरली हे सगळे लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे होते म्हटल्यामुळे त्यांना बघायला जमला होता. आणि ते असं असतं की त्यांच्या समोर एखादी काही म्हणजे नाच असेल किंवा एखादी स्टेप असेल ते करणं, आणि ते एकतर तिकडे आपल्याला ते जमत नसणं, ते आपलं चुकणं, ते आपल्याला आपण चुकलं की आपल्यामुळे रिटेक होतोय हे एक दडपण, त्यात लोकांचं एक हसणं, त्यात काही लोकांच्या कमेंट्स. आणि मी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी मी तेव्हा मला ते एक प्रत्येक दिवशी माझं रोज नवीन नवीन शिक्षण अक्षरशः होत होतं की कळत होतं मला की अरे नाही, हे किती आपण चुकत होतो, हे किती कठीण आहे खरं तर, आणि हे अजिबातच आपल्याला वाटतं तेवढं नाहीये. आणि हे मला असं वाटतं माझी नॅचरली ते कुठेतरी माझ्या परफॉर्मन्समध्ये दिसत असणार. आणि हे लक्ष्मीकांत बेर्डेंना नक्की जाणवलं. त्यांनी मला बाजूला जरा एकदा बसवलं आणि म्हणाले की काय आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं नाही, म्हटलं मला हे होत नाहीये. आणि म्हटलं तुमच्या बरोबर एक तर म्हटलं माझ्यामुळे ते रिटेक्स होत आहेत आणि मला नाही आवडत आहे. म्हटलं की नाही बरोबर. ते म्हणाले एक बघ, एक लक्षात ठेव की आपले जे डान्स डिरेक्टर आहेत त्यांनी जी काही स्टेप सांगितली आहे ती तुला माहिती आहे, त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या दिग्दर्शकांना, इथे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे. पडद्यावर जे लोक बघणार आहेत त्यांना माहिती आहे का? नाही. समजा तू चुकलास तर आपण वन मोर करूच शकतो. पण काय होतंय ते म्हणाले की चुकलास आणि आपण केलं, पण तू बरोबर करतोयस तेव्हा सुद्धा तू चुकशील की काय या भीतीनं तू कॉन्शियस होतोयस. तर तू कॉन्शियस अजिबात होऊ नकोस. चुकलास तर काही प्रॉब्लेम नाहीये, आपण पुन्हा करू, मी सुद्धा करीन, काही हरकत नाहीये. तू हे दडपण घेऊ नकोस की अरे बापरे काय होईल, मी चुकल्याने पुन्हा होईल, पुन्हा करावं लागेल. तू कॉन्फिडेंटली कर, चुकलास तरी कॉन्फिडेंटली चूक. अरे वा. हे कुठेतरी मला असं वाटतं की तो थोडासा गुरुमंत्र मिळाल्यासारखा मला झाला. म्हटलं अरे हो, हे तर बरोबर आहे की म्हटलं चुकलो तरी लोकांना काही कळणार नाही. आणि म्हटलं की नंतर एक रिहर्सल करून जमायला तर लागलं होतं, पण त्या अँटिसिपेट करून त्या चुकी होईल या भीतीमुळे माझ्याकडनं एक चुकी किंवा ते चेहऱ्यावर दिसत होतं. आणि हा गुरुमंत्र मिळाल्यावर मी ठरवलं की नाही, आता जे होईल, चुकलं तर बघायला दिग्दर्शक आहेत, आपले नृत्य दिग्दर्शक आहेत, ते थांबवतील. आपण काही करायचं नाही, आपण बिनधास्त करायचं. आणि त्यानंतर म्हणजे एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असं वाटतं ते कुठेतरी सुरू केलं. आणि हळूहळू तो जो माझा कॉन्शियसनेस होता तो हळूहळू कमी होत गेला. आणि अजून एक लक्ष्मामांची आठवण म्हणजे कसं की तेव्हा अर्थात एक असं म्हणजे त्यांचा मेकअप म्हणून होता, तो नंतर खूप चांगला मित्र झाला माझा, मोहन पाठारे म्हणून. तर ते समजा इनकेस असायचे की प्रत्येक वेळेस म्हणजे कसं की
पडद्यावर दिसणं सुद्धा किती महत्वाचं आहे. आणि तेव्हा ते काही माझं तेवढं भान नसायचं की अरे हे झालं, चला रेडी, थांब रेडी नाही, जरा बघ हे तुझं जरा काहीतरी इकडे काहीतरी थोडंसं हे बरोबर दिसत नाहीये, किंवा हा तुझी कॉलर आहे ते, किंवा जर असा तुला पफ मारणं गरजेचं आहे कारण तुझं जरासा घाम जास्त वाटतोय म्हणा, किंवा अरे इकडे काहीतरी थोडं तुझं शाईन करते एखादं. तर या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी त्याला सांगितल्यामुळे तो करत होता, सांगायचा, किंवा कधी कधी त्यानेही येऊन स्वतः केलं, जे अजिबात त्यांचं काही काम नव्हतं किंवा त्याला लक्ष देण्याचीही गरज नव्हती एका नवीन कलाकाराकडे. तर हे जे होतं ते या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी इतकं बेडेंनी सांभाळून घेतलं आणि इतकं दडपण होतं आणि जे अंतर होतं ते त्यांनी एका म्हणजे चुटकीसरशी आपण म्हणतो तसं त्यांनी गायब केलं. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे त्यानंतर मी एक होता विदूषक हाही आम्ही चित्रपट एकत्र केला. त्यानंतर म्हणजे मी निव्वळ आनंद, धमाल, मस्ती, मजा हे खूप एन्जॉय केलं. पण ते सुरुवातीचे काही दिवस जर लक्ष्मीकांत बेर्डेंनी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकून मला जर कम्फर्टेबल केलं नसतं तर मला वाटतं हे कधीच होऊ शकलं नसतं. खरंय. वा. चित्रपट सृष्टीत आता तुम्ही एक होता विदूषकचा उल्लेख केला, तसंच आई शपथ, त्याच्यामध्ये पण पंडितजींची भूमिका होती. वेगवेगळे चित्रपट तुमचे येत गेले, तर तुम्हाला असा खास लक्षात राहिलेला चित्रपट जो तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काहीतरी छान देऊन गेला त्याविषयी ऐकायला आवडेल. बरेच आहेत, म्हणजे अर्थात जीवलगा पहिला असल्यामुळे आहेच. सुरवंता नावाचा मी एक चित्रपट केला होता जो म्हणजे माझी जी एकूण पर्सनॅलिटी आहे त्यापेक्षा अगदी वेगळी भूमिका, म्हणजे ऊसतोड करणारे जे कामगार असतात त्यांच्या आयुष्यावर, म्हणजे रामदास फुटाणे सरांनी तो दिग्दर्शित केला होता. म्हणजे त्यांनी सामना निर्माण केल्यावर अनेक वर्षांनी ते पुन्हा चित्रपट त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित त्यांनी केली होती ही फिल्म. त्यानंतर अर्थात विदूषक तर आहेच, कदाचित आहे, किंवा अनेक वर्षांनी मी एक चित्रपट केला होता जो दुर्दैवाने म्हणजे मला नामांकन वगैरे मिळालं आणि आमच्या क्षेत्रात किंवा आमच्या मंडळींनी पाहिला पण जो प्रेक्षकांपर्यंत फार पोचला नाही. ती एक तांदळा नावाची एक फिल्म आहे, चित्रपट आहे, जो संजय सुरकरांनी दिग्दर्शित केला होता आणि सुरेश द्वादशीवार सर आहेत, त्यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. खूपच छान चित्रपट झाला होता. त्यात माझी भूमिका खूपच वेगळी होती, मग त्यात निगेटिव्ह भूमिका होती. आणि एकूणच तो सगळा अनुभव, ती भूमिका आणि त्या भूमिकेकरता घेतलेली मेहनत, परिश्रम ही बऱ्यापैकी खूपच जास्त होती. आणि असं वाटत होतं की लोकांसमोर तो यावा आणि लोकांनी बघावा. लोकांना आवडो न आवडो हा अर्थातच त्यांचा निर्णय आहे, पण लोकांसमोर यावा. नामांकन वगैरे मिळाली, जरा एक समीक्षकांनी थोडी वाहवा केली, स्तुती केली, पण लोकांसमोर आला नाही. ते एक इतका छान चित्रपट असून सुद्धा ते झालं नाही. त्यामुळे तो एक चित्रपट आहे. किंवा मृगजळ नावाचा मी एक सिनेमा केला होता जो मला असं वाटतं त्यात अर्थात नामांकनही मिळाली, बक्षीसही मिळाली. तो सतीश राजवाडेंनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. मला असं वाटतं काही वर्ष अगोदर आला, म्हणजे तेव्हा जे मराठी चित्रपट ज्या प्रकारचे बनत होते किंवा ज्या प्रकारचे चित्रपट लोक पाहत होते त्यापेक्षा थोडासा एक हा सायकोलॉजिकल थ्रिलर हा चित्रपट होता. आणि त्यामुळे तो लोकांना, मला असं वाटतं की तो काही वर्षांनी आला असता किंवा आजच्या काळात जर आला असतं जेव्हा लोक नवीन प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहेत, लोक जात आहेत, बघतायत, त्याला उचलून धरतायत, किंवा इतकी चॅनल्स असल्यामुळे तो इतक्या दूर पोचतोय, फेस्टिवल्स आहेत. तर तो एक सिनेमा जो मी म्हटलं तसं की तांदळा जो अगदीच कमी लोकांनी, समीक्षकांनी हे पाहिला. मृगजळ त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त लोकांपर्यंत पोचला, अवॉर्ड्सही मिळाली, पण तो सुद्धा जितका पोचायला हवा होता तितका पोचला नाही. मालिका क्षेत्रात तुमचं खूप काम आहे, हिंदीमध्ये खूप आहे, मराठीतही आहे, आणि उत्तमोत्तम संहिता तुम्हाला मिळत गेल्या. तर पहिली मालिका कशी मिळाली? खरं सांगू तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मालिका, आपण ज्याला आजचं हे जे मालिकांचं जग म्हणतो तसं अजिबातच नव्हतं. कारण मुळात सॅटेलाइट चॅनल्स नव्हती. त्यामुळे होतं फक्त एकतर चित्रपट, नाटक आणि सह्याद्री किंवा दूरदर्शन हिंदी जे काही असेल ते. त्यामुळे अर्थातच संधी कमी होते, ॲव्हेन्यूज आपण ज्याला म्हणतो ते कमी होते. पण पालेकरांनी माझं काम बघून त्यांनी मला बोलवलं. तसंच एक विकास देसाई दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी एक मालिका क्षितिज ये नाही म्हणून एक मालिका होती दूरदर्शनवर. तर ती त्यावेळेस मला असं वाटतं की करिअर करायचं हा म्हणजे, कारण निगराणी वगैरे कशाच्या अनेक मालिका पूर्वीच्या किंवा काही भाग जे केले होते तेव्हा एक हौस जास्त होती किंवा आवड होती. तेव्हा टोटली अगदी 100% असा निर्णय नव्हता झाला की आता हेच क्षेत्र म्हणून निवडायचं आहे. पण क्षितिज ये नाही ही जी मालिका होती तेव्हा विकास देसाईंनीही, त्यांनाही कोणतरी माझं एक नाव सजेस्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की असं असं मी ऑडिशन मी घेणार आहे, तर तू ये
आणि ऑडिशन नंतर त्यांनी मला सिलेक्ट केलं. तर त्या एकतर मी म्हटलं तसं की विकास देसाई हे अनेक त्यांनी हिंदी चित्रपट किंवा मालिका आणि म्हणजे आता ते अध्यापनाच्या क्षेत्रात सुद्धा खूप मोठं असं नाव आहे त्यांच्याकडे. आणि पहिल्याच मालिकेत मी आणि सुप्रिया होतो पिळगावकर आणि विक्रम गोखले होते, रजत कपूर होता. तर अशा लोकांच्या बरोबर एक काम करायला मिळालं. माध्यमाची जाण आहे अशा लोकांच्या बरोबर एक सुरुवात करायला मिळाल्यामुळे की ते काम म्हणजे आपोआपच चांगलं होतं आणि ते काम होत असल्यामुळे एकात एक काम मिळत गेलं. आणि अशा प्रकारे ती मालिका क्षेत्रात सुद्धा एक म्हणूया त्याची प्रवास सुरुवात झाला. तो क्या बात आहे. चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये व्यस्त असताना सुद्धा रंगभूमीशी जे नातं आहे ते छान तुम्ही जपत आलात. मग वेगवेगळी अनेक नाटकं तुमची आहेत, त्यातलं खास लक्षात राहिलेली म्हणजे हॅमलेट असेल किंवा हा शेखर खोसला कोण आहे. तर ह्या नाटकांविषयी, ह्या नाटकांचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. म्हणजे मी प्रयत्न असा करतो की साधारण एक 2-3 वर्षात एखादं नाटक केलं जावं माझ्याकडनं. मला असं वाटतं की म्हणजे रंगभूमी अर्थात हे प्रेम तर आहेच, पण एक अभिनेता म्हणून स्वतःला आपण ज्याला रिफ्रेश म्हणतो, पुनरुत्साह म्हणा किंवा एक काहीतरी नवीन करून बघण्याकरता रंगभूमीसारखं दुसरं माध्यम नाही. आता तुम्ही हा शेखर खोसला कोण याचा उल्लेख केलात, ते अगदीच वेगळ्या प्रकार नाटक आहे. म्हणजे मधु राय नावाच्या लेखकांनी ते लिहिलंय. ते नाटक मनोविश्लेषणात्मक ही आहे, अनेक पदार आहेत त्यात नाटकात. ते थ्रिलरही आहे आणि गंमत अशी एक सुरुवात होते नाटकाला, तेव्हा नाटकातलं नाटक सुरू आहे आणि प्रेक्षागृहात बसलेल्या एका माणसाचा नाटकात काम करणारी एक बाई खून करते. बापरे, असं ते सुरू होतं. बरोबर. आणि मग जे नाटकात काम करणारे, म्हणजे नाटकातलं नाटक जे आहे, जे नाटक सुरू आहे, त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात मग का खून केला आहे, काय आहे, कोण होतं, काय आहे, यांचा काय संबंध आहे, आणि एक एक धागेदोरे एकमेकात ते गुंफत जाऊन ते शेवटी सगळं ते उलगडतं. तर हा जरा थोडासा कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो, थोडा असा एक प्लॉट आहे. आणि याची गंमत सांगायची म्हणजे असं की आम्ही नाटकाची सुरुवात जेव्हा करायचो तेव्हा पडदा हा उघडा असायचा, लाईट्स यायचे आणि नाटक सुरू व्हायचं. त्यामुळे लोकांना एक काहीतरी नाटक सुरू झालं याची कल्पना यायची. पण जेव्हा तो खून जेव्हा होतो तेव्हा काय व्हायचं की एकतर आम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या रोमध्ये आमचा एक बॅकस्टेजचा कलाकार बसलेला असायचा आणि त्या खुर्चीच्या खाली आम्ही एक स्पीकर लावायचो. बर. तर त्यामुळे आसपासच्या लोकांना काहीच कल्पना नसायची. कोणतरी बाबा प्रेक्षक येऊन बघतोय नाटक आणि हे नाटक सुरू आहे आणि साधारण 8व्या-10व्या मिनिटाला मधुरा वेलणकर ती भूमिका करायची. ती अचानक अशी पिस्तूल रोखायची आणि पिस्तूल रोखेपर्यंत सगळे ठीक आहे, काहीतरी सुरू आहे, आणि ती जेव्हा चाप ओढायची तेव्हा तो जो इफेक्ट असायचा तो त्या खुर्चीच्या खालच्या स्पीकरमुळे असा घुमायचा. म्हणजे तो जो आमचा कलाकार असायचा तो तर अभिनय करायचाच, पडल्याचा, थोडासा मेल्याचा, पण आसपासचे लोक खरोखर उडायचे, अक्षरशः खरं वाटायचं ते. आणि ते कळेपर्यंत म्हणजे, आणि त्यामुळे अजूनही आमचे जे प्रेक्षागृह जे लोक असायचे ते ताबडतोब अरे डॉक्टरला बोलवा, डॉक्टरला, ॲम्ब्युलन्स, पोलिसला बोलवा, पोलीस. आणि ते कळेपर्यंत म्हणजे एक साधारणपणे 1-1.5 मिनिटं संपूर्ण प्रेक्षागृहात सुद्धा लोकांना भीती वाटायची की अरे बापरे हे काय झालं. पण जेव्हा आम्ही ते रिॲक्ट करायला लागायचो की अरे बापरे मधुरा तू काय केलंस, तू खरंच. आणि आम्ही काय केलं होतं, नावं सुद्धा आमचीच ठेवली होती. तर त्यामुळे ते असं वाटायचं की अरे हे नक्की नाटक आहे की खरं आहे. तर तो जो अनुभव असायचा म्हणजे जी पहिली जी 8 ते 10 मिनिटं असायची आणि स्पेशली ती गोळी मारल्यानंतर त्यानंतर खरं नाटक सुरू व्हायचं, तर तो एक विलक्षण वेगळा अनुभव होता. आणि अशा प्रकारचं मनोविश्लेषणात्मक आणि कॉम्प्लेक्स नाटक करणं, तसं ते कॅरेक्टर करणं आणि त्यानंतर त्यातनं फक्त रहस्यच नाही तर अंतरंगाचे एक एक पापुद्रे उलगडून काढणारं ते एक विलक्षण नाटक आहे. त्यामुळे ती करण्याची वेगळीच एक मजा होती. आणि अर्थातच हॅमलेट बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे काय, म्हणजे हॅमलेट बद्दल काय बोलणार की वर्ल्ड्स ग्रेटेस्ट ट्रॅजेडी असं म्हणतात. आज सुद्धा म्हणजे जगात असं म्हटलं जातं की कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या भाषेत हॅमलेटचा प्रयोग म्हणजे दररोज कुठे ना कुठेतरी जगात होत असतो असं ते नाटक. तर अर्थातच ही संधी मी सोडणं शक्यच नव्हतं. आणि मी म्हटलं कितीही जास्त मेहनत करावी लागली तरी म्हटलं करायला मी तयार आहे. आणि चंदू अर्थातच हा खूप मेहनती दिग्दर्शक आहे. हॅमलेटचा प्रवास सुरू झाला. मला वाटतं हा एक माझ्या करिअरच्या दृष्टीने अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा एक खूप काही देऊन जाणारा अनुभव ठरला. जाणता राजा हा बाबासाहेब पुरंदरेंनी केलेला एक अभिनव प्रयोग होता आणि त्या प्रयोगामुळे छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण जगभर पोचायला मदत झाली. छान संधी तुम्हाला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदीमध्ये जाणता राजासाठी आवाज देण्यासाठी. तर ती निवड कशी झाली, तो अनुभव कसा होता?
मला वाटतं की या अशा काही गोष्टी माझ्या एकूण कारकिर्दीत घडल्या आहेत की त्यामुळे भाग्यावर किंवा नियतीवर खरंच माझा विश्वास बसलाय. खरंच म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो या खरंय. गोष्टीकरता की बाबासाहेबांनी महाराजांच्या आवाजाकरता माझा एक तर विचार केला. काय आहे की जाणता राजामध्ये महाराजांच्या वेगवेगळ्या वयोगटातलं म्हणजे त्यांनी संपूर्ण प्रवास त्यांनी दाखवलेला आहे राज्याभिषेकापर्यंत. तर सुरुवातीला असं ठरलं की जो मधला कालखंड असेल महाराजांचा, साधारणपणे एक तरुण ते एक साधारण 10-12 वर्षाचा तारुण्यानंतरचा तो आवाज मी द्यायचा. बर. आणि त्याप्रमाणे मी गेलो, आमचं रेकॉर्डिंग झालं आणि मला वाटतं 2-3 दिवस आम्ही रेकॉर्डिंग केलं आणि ते संपलं. बाबासाहेब निघतो मी आता. हां. तर काम झालं म्हटलं आणि नमस्कार करून मी निघायला लागलो. ते म्हणाले राजे एक क्षण थांबा. तर म्हटलं काय झालं, म्हटलं काही चुकलं मला, मी घाबरलो. म्हटलं काय झालं, काही परत करायचं का? म्हटलं हरकत नाही, करूया. ते म्हणाले नाही करायचं आहे पण परत नाही, तुम्ही हे जे महाराजांचं नंतरचा जो आपला कालखंड आहे त्याच्याकरताही मला वाटतंय की तुमचा आवाज योग्य आहे. वा. तर आपण करूया का प्रयत्न? म्हटलं अरे नक्कीच करूया. म्हटलं आवडेलच मला. म्हटलं नेकीवर पुछपुछ असा ते मनात म्हटलं मी. म्हटलं हो नक्की करूया. आणि हे जे अगदी बालपणातलं जे आहे महाराजांचं सगळं जे एकूण सगळे प्रसंग, त्यातही मला तुमचा आवाज योग्य वाटतो. अच्छा. बघूया आपण करून बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून तेही केलं. विवक्षित कालखंड करायला गेलेला महाराजांच्या आयुष्यातला हिंदीमध्ये संपूर्ण महाराजांचं जाणता राजाचं जे काही संवाद आहेत ते अगदी बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंत तो संपूर्ण माझ्या आवाजात रेकॉर्ड झाला. म्हणजे महाराजांचं कॅरेक्टर किंवा त्यांच्याकरता आवाज देणं हे तर म्हणजे भाग्याची गोष्ट आहेच. पण त्यामुळे बाबासाहेबांचा जो सहवास मिळाला, त्यांच्या बरोबर जी एक अगदी जवळीक असा मी शब्द नाही वापरणार, पण जी छान ओळख झाली, जी अगदी शेवटपर्यंत टिकली होती, जी त्यांची एक खास एक अशी पद्धत होती, त्याचा सुद्धा मला अनुभव घेता आला. आणि हा सगळा जो ठेवा आहे तो माझ्याकरता खरंच अनमोल आहे. मालिका क्षेत्रात किंवा एकूणच तुमच्या करिअर मधली अत्यंत महत्वाची भूमिका म्हणजे मेरे साईबाबांची भूमिका साकारणं भाग्याचंही आहे आणि मोठी जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा तुम्हाला साईबाबांच्या रूपात बघतो तेव्हा आम्हाला तुषार दळवी दिसत नाहीत, आम्हाला साईबाबाच दिसतात. तर त्यामागची मेहनत, विचार, अभ्यास खूप मोठा असेल. तर तो अभ्यास, ती तयारी कशी होती आणि काही असे खास अनुभव आले का शूटिंग दरम्यान किंवा प्रेक्षकांकडनं ज्या प्रतिक्रिया आल्या त्या काही खास असतील त्याविषयी? अगदी खरं सांगू तर जेव्हा मला पहिल्यांदा या मालिकेकरता विचारणा झाली, एका अर्थात खूप बरं वाटलं की अरे या भूमिकेकरता आपल्याला विचारलं जात आहे. पण अशा प्रकारची भूमिका मी कधीच केली नव्हती, अशा प्रकारची मालिका. त्यामुळे खरं तर एक थोडीशी साशंकताही होती की अरे अशा प्रकारची भूमिका करावी का किंवा लोक आपल्याला ॲक्सेप्ट करतील का, किंवा अधिक कधीच केलेलं नाहीये. त्यामुळे एक थोडंसं हो नाही अशी एक चलबिचल मनात चालली होती. आणि त्यामुळे खरं सांगू तर मी अनेक दिवस त्या लोकांना भेटायला जायचं टाळत होतो. अच्छा. आणि तेव्हा हॅमलेटचे प्रयोग सुरू होते आणि तिकडनं फोन येत होते, पण म्हटलं की नाही रे मी आता नाही आहे. किंवा मी एक तेव्हा अनुराग कश्यप बरोबर एक सिनेमा करत होतो, त्याचं शूटिंग होतं. तर तेव्हा कधी कधी खरंच मी बिझी होतो, कधी कधी अगदी खरं सांगायचं तर मी टाळलं सुद्धा. आणि मला वाटतं 1.5 महिना गेला असेल. त्यानंतर मला वाटतं 10व्यांदा पुन्हा त्याचा फोन आला आणि त्याने मला विचारलं की अरे सर आप आने वाले हैं ना, कब आने वाले हैं? म्हटलं अरे अभी तक आपकी कास्टिंग हुई नहीं. तर त्यांनी सांगितलं अरे नहीं, हमने कम से कम 300 लोगों को ट्राई किया लेकिन हुआ नहीं है, तो आप एक बार प्लीज आइए. आणि दशमी प्रोडक्शन म्हणजे निनाद वैद्य, नितीन वैद्य, अपर्णा पाडगावकर यांची जी निर्मिती संस्था आहे त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो. आणि तरी सुद्धा एक मनात चलबिचल होती, काय करावं काय. मी म्हटलं सुद्धा निनाद वैद्यांना, म्हटलं की मला खरं सांगू तर अजूनपर्यंत कळत नाहीये, तर काय तोंडाला बघ तर खरं. अरे बघ, पहिल्यांदा मी साईंचा म्हणजे सगळा जो पेहराव आणि सगळी वेशभूषा केली, ते पहिल्यांदा सगळ्या त्या पेहरावात म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणाला अरे, त्याची रिॲक्शन होती तुम्हीच. म्हटलं अरे थांब जरा, म्हटलं मला जरा आधी दाखव, म्हटलं तुम्हीचा प्रश्न नाही. आणि म्हणजे मला माहित नाही म्हणजे असं तुम्हीच किंवा काय असं मला वाटलं नाही, पण एक कुठेतरी वाटून गेलं की अरे ही जर भूमिका करायला मिळाली तर खरंच
बरं वाटेल किंवा काहीतरी एक पॉझिटिव्ह आपण ज्याला फिलिंग म्हणतो, तेव्हा आतनं त्यावेळेस पहिल्यांदा वाटलं, जो एक 1.5 महिना टाळाटाळ करणारा मी, त्या क्षणी वाटलं की नाही, अरे हे टाळाटाळ नाही, आता उलट मला उलट वाटते की अरे ही भूमिका आपण करायला, आपल्याकडे यायला हवी, आपल्याला मिळायला हवी. आणि ते काय झालं मला माहित नाही. आणि त्यानंतर अर्थातच शेवटी त्यांचा निर्णय झाला. ते झाल्यावर अर्थातच छान खूप वाटलं. पण तुम्ही जसं म्हटलं तसं की खूप मोठी जबाबदारीची एक तर जाणीव होती. म्हणजे साईंना मानणारा किंवा त्यांची भक्ती, त्यांच्याप्रती आस्था असणारा इतका मोठा वर्ग आहे. आणि तो फक्त म्हणजे मुंबई, महाराष्ट्र, भारत इतकाच नव्हे तर जगभर पसरलेला आहे. सुरुवात अर्थातच साई सच्चरित्रापासून केली. ते आधी वाचलं. त्यानंतर जे आमचे शोचे रिसर्चर होते पवार काका म्हणून, बराच त्यांचा साईंवर अभ्यास आहे, त्यांच्याशी खूप चर्चा केल्या. दिग्दर्शकाबरोबर चर्चा केली किंवा शूटिंग नसताना म्हणजे आम्ही प्रति शिर्डीच जवळजवळ बसवली होती. त्यामुळे मला म्हणजे द्वारकामाई कुठे आहे किंवा चावडी कुठे आहे, मला डोळे बंद करून मला जाता आलं पाहिजे. तर माझं शूटिंग नसताना सुद्धा मी तिकडे फिरत राहायचो. आणि मी म्हटलं तसं की साईंची जी प्रतिमा, मला जी साई सच्चरित्र वाचून विचार करून जे मला वाटलं, ते असे कदाचित चालत असतील, असे बघत असतील, असे त्यांचे हातवारे कदाचित होतील किंवा अशा प्रकारे ते हसतील. तर या ज्या काही गोष्टी म्हटलं मी ठरवल्या होत्या, त्या गोष्टी करायच्या. या गोष्टी सगळं मनात ठरवून, आपण ज्याला होमवर्क म्हणतो, ते ठरवून सुरुवात केली. मनात प्रार्थना केली साईंना, म्हटलं मी माझ्या पद्धतीनं जितकं काही करता येईल तितकं केलेलं आहे, पण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे होणं शक्य नाहीये. प्लीज तुम्ही मागे राहा. प्रार्थना केली आणि काम सुरू केलं. काहीच दिवसांनी, म्हणजे फार दिवस नाही जावे लागले, त्यानंतर सगळीकडनं फीडबॅक यायला लागले. म्हणजे चॅनल असेल किंवा आमचे प्रोड्युसर्स असतील आणि प्रेक्षकांकडनं जेव्हा सुरू झालं की आम्हाला वाटतंय की आमच्या मनात जे काही होतं किंवा जे आम्हाला वाटतं तसंच दिसतंय. कदाचित आम्ही साईंना पाहिलं नाहीये, पण जर साई आम्ही बघितलं असतं तर कदाचित हे असेच असते. कुठेतरी साईंचा आशीर्वाद होता म्हणूनच ते घडलं. छान ही सुरुवात झाली आणि लोकांना आवडायला लागलं, कामही आवडायला लागलं. तुम्हाला सुद्धा ते काम करताना छान आनंद मिळत होता. मग प्रेक्षकांच्या अशा काय प्रतिक्रिया खास तुम्हाला मिळत गेल्या, किंवा मालिका सोडून इतरत्र जेव्हा तुम्ही तुषार दळवी म्हणून जात होतात तेव्हा तुमच्याकडे लोक कसे बघत होते? काय असतं की जेव्हा मालिका सुरू असते तेव्हा अर्थातच ती भूमिका लोकांना आवडली. लोक त्या पात्राबरोबर तुमचंच नाव घ्यायला लागले किंवा तेवढं ते परिणामकारक झालं, तर अर्थातच लोक त्याच नावापेक्षा ते पात्र म्हणून तुमच्याकडे बघतात. पण एक गोष्ट माझ्या मनात अगदी सुरुवातीपासून अगदी 100% क्लिअर होती. ती म्हणजे ही की मी एक अभिनेता आहे. साई जे होते ते एकच होते. ते होते, ते झाले, त्यांच्यासारखा कोणीही नाही. त्यामुळे मी त्यांची भूमिका करतोय म्हटलं माझी अजिबात योग्यता नाही. एक बँगलोरहून ते जवळजवळ मला वाटतं पहिल्यांदा एक नवरा बायको येऊन गेले. खूप साईंचे मोठे भक्त आणि म्हणजे आत्तापर्यंत जे जे काही साईंवर झाले सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की इतकं आम्ही म्हणजे साई भक्त आहोत, इतकं पाहिलंय, इतके सगळ्यांचे साईबाबा म्हणजे साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये सुद्धा, भाषेत सुद्धा अनेक लोकांनी साईंची भूमिका केलेली आहे. पण तुमच्यासारखं आम्हाला कोणी वाटलं नाही आणि आम्हाला सगळ्यात तुम्हीच आवडताय. आणि पण आमच्या आईला यायची खूप इच्छा आहे, पण ते आजारी आहेत आणि म्हणून ते येऊ शकत नाही. म्हटलं नाही, त्यांना माझा नमस्कार सांगा. आणि हे त्यानंतर मग 2-3दा ते आले, त्यांच्या मुलांना घेऊन आले. आणि जेव्हा मालिका बंद व्हायची वेळ आली, जेव्हा ते पेपरमध्येही आलं की आता मालिका निरोप घेणार, तेव्हा ते शेवटी त्यांच्या आई सुद्धा आल्या. अर्धा माझा पेहराव होता साईंचा, संपूर्ण नव्हता, मी शूटिंग करत नव्हतो. आणि एक मी नियम ठेवला होता की कोणालाही मी म्हटलं होतं की मी साई नसल्यामुळे साईंच्या संपूर्ण पेहरावात मी तुम्हाला फोटो देणार नाही. म्हटलं फोटो जरी तुम्हाला म्हटलं काढायचं असेल तर एक तर म्हटलं नमस्कार अजिबातच नाही करायचा. आणि म्हटलं साईंच्या पेहरावात म्हटलं तुम्हाला मी फोटो देणार नाही. डोक्यावर जे साईचे बँडाना बांधायचे ते तरी काढायचो किंवा दाढी मिशीपैकी एक काहीतरी काढायचो ते. आणि मी यांची म्हटलं काहीही तुलना होऊ शकत नाही. त्या ज्या होत्या आजीबाई त्या आल्या होत्या, मी गेलो आणि मी त्यांना नमस्कार केल्या तेव्हा त्यांना इतकं ते गहीवरून आलं की ते साईन करता उभी राहत नाहीये, उलट तेच मला नमस्कार करतात. साईंना मानणारे इतके किंवा त्यांचा अनुभव इतक्या लोकांना आलेला आहे किंवा त्यांच्या प्रती इतकी भक्ती आहे. पण ही जी भूमिका तुम्ही स्वीकारली तेव्हा
अर्थातच तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन होतं की आपण ती करू शकू की नाही, आपण तसे दिसू की नाही. याबरोबर अजून एक भीती डोक्यात कदाचित असू शकेल की आपण जर ही भूमिका केली तर अशाच पद्धतीच्या भूमिकेत आपण अडकून राहू की काय, आणि मग अभिनेता म्हणून पुढची वाटचाल थोडी कठीण होईल की काय, हा सुद्धा विचार होता तेव्हा? काही काळापूर्वी म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की कदाचित रामायण आणि महाभारत जेव्हा पहिल्यांदा सगळ्या मालिका झाल्या तेव्हा कदाचित एक तर कसं की लोकांकडे तेवढे ऑप्शन्स नव्हते. आता कसं की आपण जगभरातलं सगळं बघू शकतो. हो. एका क्लिकवर तुम्हाला जे वाटेल ते, म्हणजे आता OTT असेल किंवा युट्यूबमुळे तुम्हाला वाटेल ते तुम्ही बघू शकता. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रगल्भता तेवढी आपल्या प्रेक्षकांमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे तेवढा धोका मला अजिबात स्वतःला वाटत नाही. अच्छा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की मी आत्ता म्हटलं तसं की माझ्या मनात मी क्लिअर होतो की मी एक अभिनेता आहे, मी ही भूमिका साकारतोय. त्यामुळे कसं असतं की बऱ्याच वेळा जेव्हा अशी एखादी भूमिका लोकांना आवडते तेव्हा बऱ्याच वेळा विचारणा होते, म्हणजे कुठलं उद्घाटन असेल किंवा एखादं फंक्शन असेल, पण तेव्हा अनेक लोकांचे अर्थात विचारणा व्हायची. पण एक माझा नियम होता की मी साईंच्या वेशात कुठे येणार नाही. म्हणजे बरेच आउट ऑफ इंडिया सुद्धा, भारताबाहेर सुद्धा अनेकांचे असे प्लॅन होते की फॉर एक्झाम्पल लंडनला खूप मोठं मंदिर आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये खूप मोठं मंदिर आहे, त्यांचा समजा रामनवमीचा उत्सव असेल, त्यांचं म्हणणं होतं की काही नाही, उत्सवाला तुम्ही फक्त उपस्थित राहा, पण साईंच्या वेशात तुम्ही या. अशा प्रकारे पैसे मिळवायचे नाहीयेत की म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा किंवा लोकांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन मिळवणं मला अजिबातच म्हटलं मान्य नव्हतं. आणि त्यामुळे पहिल्यापासून मला असं वाटतं हे मी एक कुठेतरी माझ्या मनात क्लिअर असल्यामुळे ती भीती नव्हती. म्हटलं मला एक वेळ पैसे देऊ नका, पैसे कमी द्या, हेही मला चालेल, हरकत नाही, पण म्हटलं की मी त्या पेहरावात येणार नाही आणि हे मी कटाक्षाने पाळलं. त्यामुळे मला असं वाटतं की क्लॅरिटी असल्यामुळे ते अडकणं माझ्या बाबतीत झालं नाही. वा. आता ही एक साईंची भूमिका आणि ह्याच्या अगदी विरुद्ध भूमिका काही मालिकांमध्ये तुमच्या होत्या आणि त्याही तितक्याच आम्हाला बघायला आवडतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की दूरदर्शनवर चालणाऱ्या किंवा अन्य काही चॅनल्सवरती असणाऱ्या अनेक वर्षांपूर्वी आलेल्या आजही बघताना तेवढीच मजा येते. मग मिसेस माधुरी दीक्षित असेल किंवा दिल है फिर भी हिंदुस्तानी असेल, लाल मिर्च हरी मिर्च, विनोदी भूमिका साकारणं आणि मग ती सगळी स्टारकास्ट छान आजूबाजूला असताना विनोद निर्मिती आमच्यासाठी सहज असते, तेवढीच ती असते का आणि किती चॅलेंजिंग असतं ते? खरं सांगू तर सगळ्यात कठीण काम आहे लोकांना हसवणं हे. लोकांना रडवणं जर ते एक आपण म्हणूया की रिलेटिव्हली किंवा त्या मानाने सोपं असेल, पण हसवणं खरंच खूप कठीण आहे. कसं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी कधीच विनोदी भूमिका केली नव्हती, पण जेव्हा आता तुम्ही उल्लेख केलात मिसेस माधुरी दीक्षितचा, त्या मालिकेकरता विचारणा झाली, ऑडिशन झाली आणि ती मालिका मला मिळाली. आणि ती मालिका त्या सुरुवातीचे काही भाग हे कुंदन शहांनी दिग्दर्शित केले होते. म्हणजे ज्यांनी जाने भी दो यारो सारखी फिल्म केली, चित्रपट केला, किंवा ज्यांनी नुक्कड सारखी मालिका केली, त्यानंतर सुद्धा अनेक क्या कहना वगैरे अनेक चित्रपट केले आणि त्यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. आणि मला असं वाटतं की ते जे काही महिने काही भाग त्यांनी दिग्दर्शित केले ते मला असं वाटतं की मी म्हणजे अभिनयाचं कुठलंही वर्कशॉप केलेलं नाहीये, कुठलेही जाऊन असं फॉर्मल आपण ज्याला म्हणतो तसं शिक्षण घेतलं नाहीये, पण ते एका अर्थी पेड वर्कशॉप माझ्याकरता ठरलं. म्हणजे जनरली वर्कशॉप करता द्यावे लागतात पैसे, पण ते मला पैसे मिळाले आणि शिकता आलं. पण कुंदनजींनी जे काही एकूणच विनोदाबद्दल किंवा कॉमेडीबद्दल ज्यांनी जे काही सांगितलं किंवा ते जे काही त्यांनी ते करवून घेतलं, रादर मी म्हणेन, ते इतकं म्हणजे ते शब्दात मला सांगणं कठीण आहे. पण कॉमेडी करता कसं आहे की पहिल्यांदा अभिनेत्याला स्वतः कम्फर्टेबल असणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्याची आसपासच्या लोकांबरोबरची केमिस्ट्री म्हणा किंवा एकूणच सगळं सेटवरचं वातावरण आणि एकूण सगळी लोकांची केमिस्ट्री, त्यात स्पॉन्टेनिटी असणं गरजेचं असतं, त्यात इम्प्रोव्हायझेशन्स होत असतात, या सगळ्या गोष्टी एकत्र असतात. आणि त्यात मेन म्हणजे मी कॉमेडी कलाकार नसल्यामुळे या सगळ्या गोष्टीचं एक जे दडपण होतं ते सुरुवातीला होतं, पण कुंदनजींनी ज्या प्रकारे ते करून घेतलं म्हणून मी कुंदनजींचे खरंच मी सदैव आभारी आहे. त्यानंतर ती राजन वाघधरेंनी दिग्दर्शित केली, ते सुद्धा कॉमेडीचे खूप नावाजलेले दिग्दर्शक, त्यांची स्टाईल अगदीच वेगळी होती. आणि त्यानंतर एकानंतर एक मी जसं तुम्ही म्हणता तसं कॉमेडी मालिका केल्या, फिर भी दिल हिंदुस्तानी असेल किंवा हरी मिरची लाल मिरची असेल. आणि त्यात मला असं वाटतं की करता 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 जास्त एन्जॉय मी करत गेलो, त्यात जास्त कम्फर्ट मला येत गेला. आणि मी म्हणतो तसं की ऍक्टरनी पहिल्यांदा एकतर
एन्जॉय केले पाहिजे स्वतःनी कॉमेडी, की अरे बापरे हे असं केलं तर काय, हे लोक हसतील का, किंवा हे बापरे हे असं तर नाही वाटणार, असं करून चालणार नाही. की आपण सहज स्वतः जर आलं एन्जॉय पाहिजे. केलं, हां. जर सहज आलं, तर मला असं वाटतं की आपल्याला वेगवेगळं सुचतही जातं, बरोबर. ते इम्प्रोव्हाइज होत जातं, आणि मग एकूण सहकलाकारांबरोबरचं ट्युनिंग जमल्यावर ते अजून त्यात मजा येते, आणि आपल्याला मजा आली की लोकांनाही मजा येते, असा माझा अनुभव आहे. अगदी. तर ते हळूहळू होत गेलं. त्यानंतर मी एक हिंग्लिश आपण ज्याला म्हणूया असं एक बर्थडे स्वीट नावाचं नाटकही केलं, तेही कॉमेडी होतं. आणि पण मराठीत मला कोणीच विनोदी भूमिकांकरता कधी विचारलं नाही. मराठीत ज्या ज्या भूमिका केल्या त्या मी जास्त एक अगदी निगेटिव्ह असेल, सिरियस असेल, सोशल असेल, बरोबर. किंवा वेगवेगळ्या प्रकारची पात्र असतील, कॅरेक्टर्स असतील, पण विनोदी कधीच कोणी विचारलं नाही. ती पहिल्यांदा आत्ताच एक आपण यांना पाहिलं का नावाचं नाटक मी केलं, तर त्या विनोदी रूपात पहिल्यांदा मी मराठी प्रेक्षकांसमोर आलो. चित्रपट, मालिका आणि नाटकांशी तर छान तुमचं नातं आहेच, पण आकाशवाणीशी सुद्धा आहे. हो. आणि आकाशवाणीवरती सुद्धा तुमचा आवाज ऐकणं, तुमचं अभिवाचन ऐकणं हा एक छान अनुभव असतो. तुमचा अनुभव कसा आहे? आकाशवाणीचं आणि माझं नातं फार जुनं आहे. म्हणजे मला आठवतंय, मला असं वाटतं कॉलेजमध्ये असताना काही कॉफी हाऊसचे सुद्धा मी भाग केले होते. अच्छा. पण म्हणजे अभिवाचन जर म्हटलं तर अर्थात पहिल्यांदा महानायकचे काही भाग मी वाचले, केळुसकर सर जेव्हा होते तेव्हा. आणि तो एक अनुभव, कारण ती कादंबरी सुद्धा फारच छान आहे, विलक्षण कादंबरी आहे. ती वाचताना एकूण तो अनुभव, आणि अगदी खरं सांगू तर मला तोपर्यंत आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज नव्हता. पण महानायकला ज्या प्रकारे लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्या प्रकारे लोकांना ते आवडलं, तेव्हा मला कळलं की अरे इतकी लोक आकाशवाणी ऐकतात, तन्मयतेने ऐकतात. कारण फक्त टोटल एक कॉन्सन्ट्रेशन त्यांचं तिकडे असल्यामुळे संपूर्णपणे समरस होऊन ते ऐकतात. आणि तेव्हा मला खरं सांगू तर अगदी ह्याची ताकद जाणवली. आणि त्यानंतर अर्थातच मी गोनी दांडेकरांची गाडगेबाबा ही कादंबरी, तिचं वाचन केलं, आणि तो सुद्धा एक फारच छान अनुभव होता. कारण एकतर गाडगेबाबांच्या आयुष्यावरची ती कादंबरी होती. मी आणि किशोर होतो का, आम्ही दोघांनी मिळून ती वाचली. पण ती कादंबरी, त्यातनं गाडगेबाबांविषयी जे मला कळलं ते सादरीकरण करायला मिळणं, आणि पुन्हा त्यात श्रोत्यांचा प्रतिसाद. त्यानंतर गौरी देशपांडेंची गोप ही सुद्धा मी वाचली. त्यामुळे एक माझ्याकरता असं मला वाटतं की आकाशवाणीचं आणि माझं नातं हे अनेक वर्षांचं आहे. आणि ज्याप्रमाणे माझा प्रयत्न हा असतो की वेगवेगळ्या भूमिकातनं काहीतरी एक वेगळं लोकांना द्यावं, तर एक अभिनेता म्हणून आकाशवाणीने सुद्धा मला ही संधी दिली. तर मला वाटतं त्याकरता मी आकाशवाणीचे आभार मानतो. वा. आता तुमच्या कुटुंबाविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे तुमचा कला प्रवास सुरू झाला तिथपासून ते आजपर्यंत त्यांची मिळालेली जी साथ आहे त्याविषयी खरंच मी नशीबवान आहे असं मी म्हणेन. मध्यमवर्गीय घरातनं आल्यामुळे अर्थातच आई वडिलांनी विरोध नाही केला, पण अर्थात त्यांचा सुरुवातीला सपोर्टही नव्हता. त्यांनी जे काही करायचं आहे त्याला प्रोत्साहनच दिलं. फक्त विचार करून कर, ही सुरुवातीपासून हे एकच त्यांचं म्हणणं होतं. आणि जी काही होती ती काळजी होती. कारण अनिश्चित क्षेत्र, मी म्हटलं असं गैरसमज जास्त, पुढे कसं होणार, नोकरी करून हे कर. लग्न झाल्यावर मी म्हणतो तसं की मालविकाने, म्हणजे माझ्या बायकोने पहिल्यांदाच सपोर्ट केला होता. तिने हेही तयारी दाखवली होती की मी नोकरी करेन, किंवा माझ्या क्वालिफिकेशनमुळे मला नोकरी मिळण्यात काही अडचण येणार नाही, तुला हवं ते कर, आपण बघूया कसं काय होतंय ते. त्यानंतर अर्थातच संसार सुरू झाल्यावर मी मुलांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन म्हणेन. कारण बऱ्याच वेळा असं झालं की हे क्षेत्र असं आहे की आमचं काम जेव्हा एकदा सुरू झालं तेव्हा बऱ्याच काही गोष्टी, म्हणजे एखादं वाढदिवस असेल, एखादं घरी काही पूजा असेल, किंवा कधी काही बाहेर जाणं असेल, एखादा ठरवलेला कार्यक्रम असेल, तो आयत्या वेळेस काहीतरी बदलावा लागतो, किंवा तो कॅन्सल करावा लागतो, किंवा तो पुढे ढकलावा लागतो. पण कसं असतं की शेवटी त्या दिवसाचं महत्व असतंच ना. आणि मुलं जेव्हा लहान असतात, म्हणजे जेव्हा वाढदिवस असेल म्हणा, किंवा शाळेत एखादं त्यांचं जाणं असेल म्हणा, त्यांच्या कुठला काय स्पोर्ट्स डे असेल, किंवा गॅदरिंग असेल, किंवा अशा प्रकारे असं काही असेल, तर त्याच्याकरता जाणं म्हणा. तर तेव्हा असं बऱ्याच वेळा झालं, तरी मी प्रयत्न करायचो की काही करून ऍडजस्ट करून धावपळ करून तिकडे पोचायचा. वेळेत येता नाही आलं. सांगितलं होतं की मी संध्याकाळी 6 वाजता पोचेन, आणि पोचायला 10-11 रात्रीचे झाले. पण तेव्हा सुद्धा म्हणजे अर्थातच त्यावेळेस नक्कीच मुलांना वाईट वाटलं, ते चिडले सुद्धा. पण त्यानंतर काही दिवस गेल्यावर म्हणा, किंवा समजूतदारपणा त्यांच्यात
सुरुवातीपासूनच असल्यामुळे की त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यांनी कधीच ते मनात नाही ठेवलं. हे मला असं वाटतं, त्यामुळे त्यांचाही उल्लेख मला अगदी करायला आवडेल. वा. त्यामुळे या सगळ्यांच्या म्हणजे घरच्यांच्या वेगवेगळ्या वेळच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आईवडिलांचा वेगळ्या प्रकारचा सपोर्ट, बायकोचा आणि मुलांचा, या वेगवेगळ्या प्रकारच्या सपोर्टमुळेच मला वाटतं ही जी काही वाटचाल आहे ती मी करू शकलो आणि शकतोय. निश्चित, बरोबर. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलोय आणि जाता जाता काही शब्द किंवा काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारते आणि त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे अगदी थोडक्यात एखाद्या शब्दात किंवा वाक्यात तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एक त्रिकूट आहे ज्याचं सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्व असतं, पण मला वाटतं कलाकारासाठी ते खूप महत्त्वाचं असू शकेल की एकतर प्रतिभा असणं, मेहनत आणि नशीब. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, पण प्रतिभा आणि मेहनत जास्त महत्वाची आहे. नशीब मला असं वाटतं जर प्रतिभा थोडी असेल, मेहनत जास्त असेल तर नशीब त्याच्याबरोबर येतच. वा. त्याच्यानंतर रंगभूमी म्हणजे तुमच्यासाठी प्रयोगशाळा. मग इतक्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही आजवर साकारलेत, तर इतक्या अनुभवानंतर आज जीवन म्हणजे काय वाटतं किंवा कसं बघता त्याच्याकडे? खेळकरपणे, फार गांभीर्याने नाही. अच्छा. मस्त. कला म्हणजे जीवनाचं सार. वा. आनंद म्हणजे आपल्या आसपासच तो असतो, शोधावा लागतो फक्त. वा. आज गुढीपाडवाच्या निमित्ताने आपण भेटलोय, छान गप्पा सुरू आहेत, तर कसं वाटतंय आज गुढीपाडव्याच्या दिवशी आकाशवाणीत येऊन? खूपच छान वाटतंय खरं तर. पण आता आपल्या गप्पांनी आणि एकूण संवाद साधूनच पोट खरं तर इतकं भरलंय वा. की आज म्हणजे आनंद द्विगुणित झाल्यासारखा झालाय. कारण या आजच्या दिवशी हा असा योग आकाशवाणीने जुळवून आणला. सगळ्यांची आकाशवाणीमध्ये भेट झाली, संवाद झाला आणि श्रोत्यांशी सुद्धा या दिवशी संवाद साधता आला. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा गुढीपाडवा हा एक दीर्घकाळ स्मरणात राहणारा असा ठरणार आहे. निश्चित. आणि आमच्याही, कारण तुमच्या खास गप्पांमुळे आमची नववर्षाची सुरुवात सुद्धा एकदम मस्त झालेली आहे. आमच्याही कायम स्मरणात हा पाडवा निश्चित राहणार आहे आणि तुम्ही जो आनंद तुमच्या कामात घेता तो आमच्यापर्यंत तुमच्या कलाकृतीतनं पोचत असतो, असाच तो पोचवत राहा. तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज इथे आलात, इतक्या छान गप्पा झाल्या, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मलाही खूप खूप मजा आली. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेता तुषार दळवी यांची सुवर्णा रिसबूड हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.